हे कोण वाय भाषे, हे महाजन, त्याच्यानंतर तो राजेश पाटील, हा महाजन सगळीकडेच उपद्व्यापी व्हावा. महादेव मुंडेचं मर्डर झाला ना, त्यावेळेस हाच महाजन तिथे होता. हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे. म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे. तो म्हणायला डॉक्टर आहे, तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले पैसे वसूल करायला सुदर्शन घुले सारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडं संतोष अण्णाला सुद्धा नेलेलं आहे. मस्सा जो ग्रामस्थ आणि धनंजय आणि संतोष अण्णांचं सर्व कुटुंब या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन आणि त्यातील काही जणांनी तर पाणी सुद्धा त्याग अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे. तो सुरुवातीला माननीय मुख्यमंत्री यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे. कारण ही बातमी त्यांच्या ट्विटद्वारे आम्हाला सगळ्याला कळालेली आहे. ट्विटरवरती त्यांनी ट्विट केलं आणि या संतोष अण्णांच्या खटल्यामध्ये जी बाजू मांडायची सरकारची, त्याच्यासाठी सर्वोच्च जे आपल्या सर्वांचं म्हणजे धनंजयचं पण तेच मागणं होतं, कुटुंबियाचं मागणं होतं, ग्रामस्थांची आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्यांना हार्ट आहेत अशा प्रत्येक माणसाची मागणी होती की याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेब यांनी आमच्या संतोष अण्णांची बाजू मांडावी. कारण ते एकदा जर याच्यामध्ये आले तर ती एक गॅरंटी त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा आभार. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जनरल समाजाला माहीत नसतंय, परंतु ज्यांना सरकारी वकील म्हणून नेमायचे त्यांची एनओसी सुद्धा स्वतःची फार महत्त्वाची असते. काही डेट्स वगैरे स्वतःच्या पाहण्यामध्ये काही कालावधी उज्ज्वल निकम साहेबांनी घेतला, परंतु नंतर त्यांनी सुद्धा एनओसी दिली. त्याच्याबद्दल उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आता ज्या 1 ते 6 मागण्या आहेत, या 6 मागण्यापैकी एक मागणी यात इथे रेकॉर्डवरती नाही, पण ती मागणी मला आणि धनंजयला दोघांना माहीत आहे आणि त्या बाबतीमध्ये काय झालंय हे मला आणि त्याला निश्चितपणे माहिती आहे. मीडियाच्या समोर आज ती बाब येणार नाही, आम्ही सांगणारही नाही. निश्चितपणे उद्यापर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ती सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी कळेल. आणि ती एकदा बाब जर झाली तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्यांच्या बाबतीत म्हणजे जो पांडकर साहेबांनी सांगितलं, धनंजय जे बोलला की हे कोण वाय भाषे, हे महाजन, त्याच्यानंतर तो राजेश पाटील, हा महाजन सगळीकडेच उपद्व्यापी व्हावा. महादेव मुंडेचं मर्डर झाला ना, त्यावेळेस हाच महाजन तिथे होता. हाच महाजन हा जालन्याला सुद्धा एका केसमध्ये सस्पेंड झालेला आहे. म्हणजे महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे. राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे. जर म्हणजे आमच्या संतोष अण्णांची डेड बॉडी तिकडनं दैठण्याकडून केजकडे आणायच्या ऐवजी केजकडून कळमकडे नेत असेल म्हणजे हा कोणत्या वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळे हे दोघंही जण, एक सस्पेंड झालाय, दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावेत आणि हे सहआरोपी करावेत. तर हे दोन्ही लोक सहआरोपी झाले पाहिजेत. आता इतर सर्वांनाच सहआरोपी करावं असं आमचं पण मत राहणार नाही. कारण जास्त सहआरोपी करण्यामध्ये मुख्य केस जे आहे त्या केसला कुठं धक्का लागावा असं माझं किंवा धनंजयचं किंवा कुटुंबियाचं कोणाचंही मत नाही. पण हे मात्र 2 त्याच्यामध्ये आले पाहिजे. आणि वायभाषे डॉक्टर
त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नावं आहेत यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे. जो त्रास जे म्हणजे क्लेशकारक 2 दिवस या ठिकाणी मत्स्योद्योगकरांचे आणि कुटुंबियाचे गेले त्याच्याबद्दल मी मान्य करतो. परंतु यामध्ये एक गोष्ट सर्व ग्रामस्थांना सुद्धा सांगणं अत्यंत गरजेचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री, आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला, आणि खरोखर संतोष अण्णाच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही. आणि ह्या ज्या घटना आहेत SITच्या कडं प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे, आणि या पूर्वीच्या मध्ये कारण संतोष अण्णाला ज्या ठिकाणी मारायला नेलेलं आहे त्या ठिकाणी डॉक्टर वायबासे, संतोष घुले, संतोषच ना तो संतोष घुले नाही सुदर्शन घुले या आरोपी करवी स्वतःचे, तो म्हणायला डॉक्टर आहे, तो मुकादमकीचा धंदा करतो आणि त्याचे कोणाकडे बुडालेले पैसे वसूल करायला सुदर्शन घुले सारख्या गुंड माणसाची साथ घेऊन ते ज्या ठिकाणी मारायला नेत होता त्याच ठिकाणाकडं संतोष अण्णाला सुद्धा नेलेलं आहे. म्हणून डॉक्टर वायबासे आणि हे जे फिरवण्यात आलंय संतोष अण्णाला याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना याचं पत्रही दिलंय. मला वाटतं ते मीडियाच्या पण हाती पडलंय सगळीकडं. मी CM साहेबांना ते पत्रही देऊन आलोय. त्याच्यामुळे वर्ण सुद्धा, आणि शुक्ला मॅडम ज्या आपल्या DJ आहे त्यांना सुद्धा हे पत्र दिलेलं आहे. ते तिकडनं सुद्धा चौकशी होणार आहे. आणि आम्ही SP साहेब नवीन आलेत, ॲडिशनल SP, यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. SIT जे काम करते SIT वरती सुद्धा विश्वास आहे. फक्त हे बिफोरचं जे आहे ते मात्र SP साहेब आणि ॲडिशनल SP साहेबांनी लवकरात लवकर आम्हाला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे. आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल, आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मत्स्योद्योगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे, तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे. आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे बोलायला सोपं जातं, परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं. हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो.